सभापती महोदय, महाराष्ट्राची महाराष्ट्राची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची आर्थिक दुरावस्था आणि त्या संदर्भातले सगळे हे विषय अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आज सभागृहात चर्चेला आलेत। ही दुरावस्था जी काही झाली आहे याला मी कुठल्याही मंत्र्याला किंवा वरिष्ठ जे आहेत त्यांना दोष देत नाही। सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो। मला माहिती आहे आपण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहात। एसटीच्या बाबतीत आम्हाला जी माहिती मिळते त्याच्यामध्ये आपले प्रयत्न प्रामाणिक आहे, पण केवळ आपले प्रयत्न प्रामाणिक असून एसटी रुळावर येणार नाही। त्यासाठी अधिकाऱ्यांची देखील आपल्याला साथ मिळाली पाहिजे आणि ती साथ मिळावी, या अधिकाऱ्यांवरती आपला वचक असावा, यासाठी खाली काय चाललंय हे आपल्या निदर्शनास येणं गरजेचं आहे आणि म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा या निमित्ताने उपस्थित केली आहे। सभापती महोदय, एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे। शेवटच्या घटकापर्यंत माणसाला इच्छित स्थळी पोहोचवण्याचं काम हे एसटीच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून एसटी हा सर्वसाधारण माणसाच्या महाराष्ट्रातल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि ही एसटी जी आज खड्ड्यात अडकली आहे किंवा रुतली आहे, या एसटीला बाहेर काढण्याचं काम हे तुम्हा सर्वांचं आहे। मग यासाठी काय करायला पाहिजे, यासाठी कुठे लक्ष द्यायला पाहिजे? एसटीत खालच्या लेवलला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असलेला प्रचंड भ्रष्टाचार हा रोखणं गरजेचं आहे। या बाबतीत वारंवार आम्ही आपल्याला कळवतोय की या पद्धतीचा भ्रष्टाचार चाललाय, या पद्धतीची, कारण आज परिस्थिती अशी आहे की एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासारखी परिस्थिती नाही आहे। आज आपला जवळजवळ या गेल्या फक्त 2 वर्षाचा तोटा जवळजवळ 993 कोटी रुपये इतका आपला जो संचित तोटा आहे, हा संचित तोटा जवळपास 10,962 कोटी रुपयाचा आपला संचित तोटा आतापर्यंत झाला आहे। आता एवढ्या मोठ्या तुटीतनं ही जर एसटी बाहेर काढायची असतील तर आपल्याला कडक उपाययोजना कराव्या लागतील, आपल्याला कडक धोरणं स्वीकारावे लागतील। पण आपण कडक धोरण स्वीकारल्यानंतर हे अधिकारी त्याला दाद देतील का, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि आजचा विषय हा चर्चेचा आहे। महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी आहे की ही एसटी पुन्हा रुळावर आणण्याची, परंतु मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एसटी रुळावर आणण्याचा मी देखील प्रयत्न केला, परंतु राजकारणाच्या माध्यमातून एसटी कामगारांना भडकवून, एसटी कामगारांना शासकीय सेवेत घेण्याचं आमिष दाखवून 5 महिन्याचा संप घडवून आणला। आज एसटीचं एका दिवसाचं नुकसान म्हणजे एसटीच्या कर्करोगाची गाठ वाढण्यासारखं आहे आणि 5 महिने एसटी बंद ठेवण्याचं काम आता या सभागृहात एक आहेत, खालच्या सभागृहात एक गेलेत आणि यांचे नेते सदावर्ते यांनी केलं। कुठे गेले सदावर्ते, कुठे गेले खोत, कुठे गेले पडळकर? नाही नाही, कुठे गेले म्हणजे बाहेर गेले, ते बोलवायचंय त्याला। आता विषय असा आहे, आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांना कुठलं दुःख होत नाहीये। आता एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेतलं पाहिजे असं त्यांना वाटत नाहीये। विरोधी सरकार असताना त्यांना असं वाटत होतं की नाही, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेतलंच पाहिजे। आता त्यांची वाचा कुठे गेली? आता त्यांचा आवाज काय येत नाहीये? आता कुठे गेले ते सदावर्ते? डंके के चोट पे मी एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये घेणारच, सरकारी कर्मचारी म्हणून घेणार असे म्हणणारे सदावर्ते गेले कुठे? खोत गेले कुठे? आता फक्त डोळे वटारले
तर ताटाखालचं मांजर होऊन गपचूप बसलेले आहेत. त्यांची तेवढी हिंमत नाही आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरण्याची. हा नाही नाही, मला हाक मारायचीच होती तुम्हाला. एसटीचं चाक जोपर्यंत कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घेत नाही तोपर्यंत एसटीचं चाक बाहेर पडू देणार नाही. तुमचीच गोष्ट होती. चाक फिरणार नाही. काय जाऊन तिकडे जाऊन आझाद मैदानावर झोपले काय, 15 दिवस त्यांच्याबरोबर राहिले काय. अरे करा ना आता. आता तुमचं सरकार आहे ना. काय झालं आता? आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं प्रेम गेलं कुठे? आणि या एसटी कर्मचाऱ्यांना जर जगवायचं असेल ना तर पहिले एसटी जगली पाहिजे, मग एसटीचे कर्मचारी जगतील. परंतु एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या गळ्यावरती सुरी फिरवून तुम्ही एसटी मारली असा माझा तुमच्यावरती आरोप आहे. एसटी तुमची नाही आहे, एसटी सर्वसामान्य माणसाची आहे. परंतु तुम्ही राजकारणासाठी मारली. तुमचं राजकारण, तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शेकाव्यात म्हणून तुम्ही एसटी कर्मचाऱ्यांचा बळी घेतला. आज हजारो एसटी कर्मचारी आज कर्जबाजारी झालेत. ते तुमच्यामुळे झालेले आहेत. कारण तुम्ही त्यांना 5 महिने देशोधडीला लावलं, 5 महिन्यांचा पगार मिळाला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे की एसटी कर्मचाऱ्याला 1 महिन्याचा जर पगार मिळाला नाही तर सावकारी कर्जाकडे वळण्याशिवाय त्याच्यासमोर दुसरा पर्याय नाही आहे. आणि ह्या गोष्टीला हे जबाबदार आहेत सगळे. आणि ह्यांची जबाबदारी आता घेण्याला कोणी हिंमत नाही यांची. कारण ह्यांची राजकीय पोळी शेकून झाली. कसले एसटी कर्मचारी, कोण एसटी कर्मचारी, आता काय त्यांच्याशी घेणं देणं आहे. हा एक जरी विषय असला तरी एसटी नुकसानीत घालण्याचं काम जे अधिकारी करतायत यांच्या बाबतीमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केलाय. मी परिवहन मंत्र्यांकडे माझी कॉपी पोचली की नाही मला माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांची कॉपी जी दिली होती त्याची एक प्रत परिवहन मंत्र्याकडे दिली होती. तरी देखील आज रेकॉर्डवरती सांगतो, कारण एसटी जगली पाहिजे ह्या मताचे ते आहेत. मग जगायची असेल तर एसटीसाठी काय काय करायला पाहिजे. आज आपण एसटीचा पूर्ण पगार पण देऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे. आपण फक्त निव्वळ पगार देतोय. मागच्या अधिवेशनामध्ये त्यांच्यावरती नामुष्की आली की प्रॉव्हिडंट फंडचे पैसे न भरल्यामुळे गुन्हा दाखल होऊ शकतो. अटक झालेली आहे. आणि प्रॉव्हिडंट फंडचा कायदा तर अतिशय स्पष्ट आहे. जर कामगारांचे पैसे कापले आणि ते भरले नाहीत तर गुन्हा दाखल होऊन जो कोण संचालक असेल किंवा जो कोण प्रमुख असेल त्याच्यावरती अटकेची कारवाई होऊ शकते. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांची आज पूर्ण पैसे देण्याची देखील आमची आर्थिक क्षमता आज नाही आहे अशी परिस्थिती आहे. आणि असं असताना देखील आपण काय करतोय, एसटीच्या गाड्या, मी पण मंत्री होतो, मला माहिती आहे की काही गाड्या एसटीच्या जरूर कंत्राटी पद्धतीवर दिल्या पाहिजेत. त्याचं कारण असं आहे की काही रूट्स आपले जे असे आहेत की ज्या रूट्सवरती असं करणं आपल्याला बंधनकारक आहे, कारण गरजेचं आहे, कारण त्या गाड्या तुमच्याकडे परवडत नाही. परंतु एसटीचे कित्येक कर्मचारी, आज आपली स्वतःची कार्यशाळा आहे, आपण स्वतःच्या गाड्या बांधत नाहीये, आपण कंत्राटी गाड्या घेतोय. पण कंत्राटी गाड्या कुठल्या घ्यायच्या, कशा घ्यायच्या याचे देखील काही नियम आहेत, काही आहे. परंतु इकडे चाललंय काय, कंत्राटी गाड्या घेण्यासाठी अधिकाऱ्यांचं सिंडिकेट झालेलं आहे. या सिंडिकेटने 1310 बसेस खरेदी करण्याचा घाट घातला. त्या अधिवेशनामध्ये मी विषय काढला. त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये बिलकुल घोटाळा नाही आहे, हे सगळं बरोबर आहे, याच्यात काही चूक आहे, याच्यात या मंत्र्यांचा काही संबंध नव्हता. कारण ते यायच्या अगोदरच हा सगळा कार्यक्रम, जो काही कार्यकाल थोडा बहुत मिळाला होता, म्हणजे 2020 ओव्हर्समध्ये जास्त रन काढून गेलेले अध्यक्ष होते ना, त्यांनी कार्यक्रम करून टाकला होता. आणि ह्या 1310 गाड्या ज्या वेळेला आम्ही सांगतोय, ओरडतोय की हे कार्टल करून जे महामंडळाचं 2000 कोटी रुपयाचं नुकसान होते हे थांबवा, परंतु नाही, आमचं सगळं बरोबर आहे. मग ज्या वेळेला सरकार बदललं, परत नवीन मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांकडे ही फाईल गेली, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची चौकशी केली आणि मुख्यमंत्र्यांना या लक्षात आलं की हा प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे. आणि मग आत्ताच्या असलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पहिली स्थगिती दिली आणि नंतर हे कंत्राट रद्द केलं. म्हणजे हे जर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आलं नसतं
आणि मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवली नसती तर हा 2000 कोटीचा घोटाळा हा पचणार होता, म्हणजे झालाच होता. फक्त केवळ आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तो थांबवला म्हणून ते थांबवलं. या बाबतीत जे जबाबदार अधिकारी आहेत, मुख्यमंत्र्यांनी इकडे कबूल केलं होतं की जे जबाबदार अधिकारी आहेत या जबाबदार अधिकाऱ्यांवरती आम्ही कारवाई करू. मी गेले कित्येक दिवस त्याचा पाठपुरावा करतोय, परंतु आजपर्यंत कुठलाही या अधिकाऱ्यावरती चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. मला या चर्चेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आणि परिवहन मंत्र्यांना विचारायचं आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्री स्वतः याच्यात म्हणतायत की ह्याच्यात गडबड झालेली आहे आणि ही गडबड 2020 ओव्हर्स मध्ये झालेली आहे. 2020 ओव्हर्स मध्ये जे बसले होते त्यांनी पटापट 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 मारले रन्स, आणि मग कारवाई कोणावरती होणार? ज्या अधिकाऱ्यांनी कार्टल केलं 2000 कोटीचं नुकसान एसटीला परवडणारं नाहीये. एसटी अशीच खडखडते, हॉर्न सोडून बाकी पूर्ण एसटी वाजते, फक्त तिचा हॉर्न वाजत नाहीये. अशा या एसटीला 2000 कोटीचा खड्डा, 2000 कोटीचं नुकसान परवडणार आहे का? आणि ह्या बाबतीत आपण मुख्यमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे त्या चौकशीचं काय झालं याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. हे झालं, त्याच्यामध्ये तर नावच दिली होती आम्ही की याला कोण कोण जबाबदार आहे. याला जबाबदार डॉक्टर माधव कुसेकर उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, गिरीश देशमुख वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, नितीन मैन प्रभारी महाव्यवस्थापक वाहतूक, नंदकुमार कोलारकर प्रभारी महाव्यवस्थापक अभियांत्रिकी. या सगळ्यांचं हे कार्टल होतं. यांची चौकशी झाली का? तुम्ही करा चौकशी. नसेल तर सांगा की हे कोणी चोरी केलेली नाहीये, या लोकांनी कार्टल केलं नाहीये. मग एक तर मुख्यमंत्री खोटं ठरतील किंवा मुख्यमंत्रींनी जो काय आक्षेप घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणास्तव टेंडर रद्द केलंय, याचा काय तो एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ जाऊ देत ना. तुम्ही आमच्याकडे इथे या सभागृहामध्ये, हे सभागृहाचं महत्व आहे. आज ते त्याच्या गट नेत्यांच्या बैठकीत हा विषय होणारच आहे. या सभागृहाला काय महत्व आहे की नाही? या सभागृहात जो प्रश्न विचारला जातो, ज्या वेळेला मुख्यमंत्री त्याचं उत्तर देतात आणि मुख्यमंत्री मान्य करतात भ्रष्टाचार झालाय, ते अधिकारी अजूनही सैल सोडलेत, त्या अधिकाऱ्यांवर आजही कुठली कारवाई नाहीये. मग कशाला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराकडे महाराष्ट्राच्या जनतेने आशेने बघायचं नाही? मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलंय 100% यांच्यावरती कारवाई होईल किंवा कारवाई होणार नाही. आमचं असं म्हणणं नाहीये की अगोदरच कारवाई करा म्हणून. आमचं म्हणणं असं आहे की चौकशी केली. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला वाटलं की याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे, गडबड झालाय, म्हणून तर टेंडर रद्द केलं. आणि जर बरोबर होतं तर टेंडर रद्द करायचं कारण काय होतं? आणि मग जर टेंडर रद्द केलंय तर त्याला कोणाला तरी जबाबदार धरायला पाहिजे. आणि तुम्ही जर आज हे जबाबदार धरलं नाही तर तुमची एसटी परत कधीच रुळावर येणार नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. हीच वेळ आहे मंत्री साहेब तुम्हाला तुमचा दरारा दाखवायची. हीच वेळ आहे यांना वेसण घालायची. कारण पहिल्या स्ट्रोक मध्येच मुख्यमंत्र्यांनी त्यांना चाप लावलेला आहे. हा चाप सैल होऊ देऊ नका. हा चाप जर सैल झाला तर कोणी तुमचं ऐकणार नाही, कोणी तुम्हाला बदणार नाही, कोणी तुम्हाला दबणार नाही. आणि हे दोन अधिकारी मैन व कोलारकर हे उपमहाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत, शासकीय आहेत. गमतीचा भाग म्हणजे महामंडळाचे सुरक्षा दक्षता खाते अशी चौकशी करते. त्यांचं इंटरनल व्हिजिलन्स जो आहे, या व्हिजिलन्सचे प्रमुख तेच आहेत. काय चौकशी करणार? जो म्हणजे जो इन्चार्ज आहे चोरी पकडणारा, तो जर चोरी करत असेल तर त्याला पकडणार कोण? ठाणेदार. ठाणेदारच चोर निघाला, मग त्याला पकडणार कोण? आणि म्हणून माझी आपल्याला नाही, हे ठाणेकर आहेत पण सध्या ठाणेदार आहेत. नाही, हे ठाणेदार नाही, त्याच्यापेक्षा वरती आहेत. यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि ह्यांना जे अधिकार आहेत या अधिकारात ते काही करू शकतात, कारण हे मंडळ हे स्वायत्त आहे. मंडळाचे अधिकार शासनाच्या अधिकारांपेक्षा वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. आणि म्हणून हे मुद्दे आपल्यासमोर आणलेले आहेत. आता ई बसचा घोटाळा झाला. ई बस ज्या वेळेला आपण प्रपोजल दिली, 5050 बसेस आपण घेतोय असं आपण ठरवलं. आपली कंडिशन काय होती? टेंडर कंडिशन की याच्यामध्ये बस उत्पादक आले पाहिजेत.
आले का बस उत्पादक? कोणासाठी टेंडर काढलं तुम्ही? टेंडर काढलं तुम्ही बस उत्पादकांसाठी, कारण बस उत्पादकांकडनं डायरेक्ट जर खरेदी केल्या तर आपल्याला कन्सेशन मध्ये मिळणार. हे सगळा घाट घातला कोणासाठी? 5,500 बसेस म्हणजे काय कमी ताफा नाही. अशाच आपल्या फक्त आता 12-13 हजारच बसेस राहिलेत. मला वाटतं 12,000 पण पूर्ण चालत असतील क्षमतेने, याच्या बाबतीत मी साशंक आहे. पण त्याच्यात 5,000 बसेस नवीन घ्यायचा आहे. महामंडळावरती प्रचंड मोठा आर्थिक ताण येणार आहे. शासन महामंडळाला मदत करताना किती आकडता हात ठेवतं हे मी बघितलेलं आहे. आणि अशा वेळेला 5,000 बसेस घेण्यासाठी जर शासन पैसे देत असतील तर शासनाच्या प्रत्येक पैशाचा हिशोब, शासनाच्या प्रत्येक पैशाचं दायित्व, शासनाच्या प्रत्येक पैशाची जबाबदारी ही महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आहे. आणि मग 5,050 बसेस कोणासाठी घेताय आपण? तर ओलेक्ट्रा कंपनीसाठी. ही ओलेक्ट्रा कंपनी स्वतः बस बनवते का? नाही बनवत. ही चायनावरनं बस आणते, स्वतःच स्टिकर चिटकवते आणि तुम्हाला देते. किती 1,000 कोटीचा घोटाळा होणार आहे हा. आणि आम्ही सारखी त्याची चौकशीची मागणी करतोय की हे फक्त ओलेक्ट्रासाठी चालू आहे. हे फक्त ओलेक्ट्रा कंपनीला टेंडर मिळावं याच्यासाठी चालू आहे. का चालू आहे ओलेक्ट्रा कंपनीला? असं का ओलेक्ट्रा कंपनीच्या बाबतीमध्ये प्रेम आलं? तर महामंडळाचं EPKM आपल्याला उत्पन्न 54 रुपये आहे याची पूर्ण कल्पना असताना आपल्याला माहिती आहे की पर किलोमीटर आपल्याला 54 रुपये मिळतात. मग 54 रुपये मिळतात तर आपण कॉन्ट्रॅक्टरला देतोय किती? 78 रुपये. 54 रुपये आपलं उत्पन्न आहे, आपण देतो 78 रुपये. कुठलं हे प्रेम? कुठल्या टोकाला? आणि सगळ्या देशामध्ये आपला हा रेट जास्त आहे. म्हणजे प्रत्येक किलोमीटरच्या मागे 24 रुपयाचा तोटा. अगोदरच 10,000 कोटीचा संचित तोटा आणि पुढच्या 10 वर्षासाठी एसटी पूर्ण नेस्तनाबूत करण्याचं काम. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये एसटी नावाचा प्रकार महाराष्ट्रात होता हे आपल्या मुलांना आपल्याला सांगावं लागेल. कारण प्रत्येक किलोमीटरला 24 रुपये नुकसानीत घालतात एसटी. प्रत्येक किलोमीटरला 24 रुपये जर नुकसानीत गेली, काय ही एसटी उभारी घेणार? कशी घेणार? याला जबाबदार कोण? याला कोणतरी विचारणार आहे की नाही? आणि ह्या बसेस कुठे धावणार आहेत? चांगल्या रूटवर नाही धावायच्यात. या रूटवरती सगळ्या ज्या रूटला कोण विचारत नाही, ज्या रूटला म्हणजे कदाचित तुम्हाला पॅसेंजर नाही मिळाले, तुम्हाला ही सगळी व्यवस्था करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था करायची आहे. जिथे चार्जिंग अवेलेबल नाही अशा रूटला पण जातील. आणि 200 किलोमीटर चालवता येईल अशी आपली साधारण चार्जिंगची आजच्या तारखेला परिस्थिती आहे. तरी देखील 400 किलोमीटरचे 78 रुपये द्यायची हमी आपण त्यांना दिलेली आहे. 200 किलोमीटरची आपली क्षमता आहे चार्जिंगची. आपण त्यांना देतोय किती? 400 किलोमीटर पर बस आपण 78 रुपयाच्या हिशोबाने देतोय. सरनाईक साहेब, आपल्याकडनं अपेक्षा आहे. हे काय चाललंय? 78 रुपये आपण त्यांना देतोय जिथे आपलं उत्पन्न 54 रुपये आहे. 200 किलोमीटर चालेल की नाही आपल्याला गॅरंटी नाही. आता तुमच्या गाव खेड्यामध्ये समजा मी पाठवली तिकडे कुठेतरी एसटी, चार्जिंगची व्यवस्था वेगळी नसेल, गाडी उभी राहिली तरी तुम्हाला 78 रुपयाच्या हिशोबाने 400 किलोमीटरचे पैसे द्यायचे. हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. कोण तपासतंय कॉन्ट्रॅक्ट? कोण अधिकारी आहेत हे ज्यांनी या गोष्टी मान्य केल्या? कशाच्या आधारावरती केल्या? तुमची काही इंटरनल ऑडिटची टीम आहे की नाही? हे कोण तुम्हाला सांगत नाहीत की हे नुकसानीचे धंदे करू नका म्हणून? हे नुकसानीचे धंदे तुम्ही जाणून बुजून करताय. एसटी तुम्ही स्वतःहून खड्ड्यात घालताय. 78 रुपये देऊन तुम्ही पूर्णपणे एसटीचा बंदोबस्त केलाय 22 किलोमीटरसाठी. म्हणजे कसं आहे, प्रत्येक बस जर 200 किलोमीटर धावली तर महामंडळाला 4,800 रुपये पदरचे भरावे लागतील. त्याशिवाय न धावताही 22 किलोमीटरसाठी 15,600 इतका भुर्दंड द्यावा लागेल. हे आकडे मी कुठून घेतलेत?
हे आकडे मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमधनच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या आकड्याला काय आव्हान द्यायचा काय प्रश्न नाही आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीत आजकाल डेमो द्यावा लागतो, पुरावे द्या. आहे जर एका बस मागे जर आपल्याला 20,400 रुपयाचं जर नुकसान होत असेल तर साहेब आपली इष्टी कशी येणार? जसं मी काल प्रवीण दरेकरांच्या बाबतीत सांगितलं, खूप बिचारे मेहनत करतायत स्वयंविकासासाठी, पण हे झारीतले शुक्राचार्यांचे डोळे जोपर्यंत तुम्ही फोडत नाहीत, हे जोपर्यंत तुम्ही उडवत नाहीत, तोपर्यंत हे जे काय पाणी जे आहे ना तुम्ही भरताय ना शासनाचं, त्या झारीतनं बाहेर येणार नाही. सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब, आपण खूप चांगलं बोलतायत, पण थोडंसं पॉइंटेड मुद्दे मांडा. इतरही आता हे भ्रष्टाचाराचे मुद्दे कसले आहेत? पॉइंटेड म्हणायचे नाही, याला आपल्या विधानसभेच्या भाषेत कुठला मुद्दा म्हणायचा? अर्ध्या तासाची चर्चा याच्यासाठीच लावलेली आहे. त्याचं कारण असं आहे की अर्ध्या तासाची चर्चा जेव्हा तुम्हाला सविस्तर बोलायचं असतं, जेव्हा तुम्हाला दुसरं आयुध उपलब्ध नसतं, जी विधान परिषदेच्या किंवा विधानसभेच्या 13 आयुधांमधलं जे शस्त्रधारी आहे, ज्याला चांगलं टोक आहे, सदस्य आपण बोला, ज्याला टोक आहे, असं हे आयुध आहे. आणि मी रणांगणातला सैनिक असल्यामुळे कुठलं शस्त्र कधी वापरायचं माझ्या अनुभवावरनं मला माहिती आहे, म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे. कारण 2.5 तासाच्या चर्चा ह्याच्यासाठी मंजूर होणार नाही, म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे. तेव्हा कृपया मला कुठल्याही गोष्टी सांगायच्या अगोदर जरा खाली बसलेल्यांना विचारा की हे करता येतं का. आणि म्हणून भ्रष्टाचार रोखणं गरजेचं आहे, अनियमितता रोखणं गरजेचं आहे, आणि हे काम साहेबांना करायचं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे. कारण शेवटी उत्तर कोणाला द्यायचं आहे? उत्तर त्यांना द्यायचं आहे. कोणी एमडी किंवा कोणी उत्तर द्यायला येत नाही सभागृहात मंत्र्याला जबाबदार धरलं जातं. आणि मग अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करून जे जे नुकसानीला कारणीभूत आहे, ज्याने ज्याने नुकसान केलेलं आहे, ज्याने ज्याने या नुकसानाला खतपाणी घातलंय, या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना आता साधी गोष्ट आहे, आपल्याकडे 19,000 यांत्रिकी कर्मचारी आहेत आणि 50,000 साधारण चालक आहेत. आता आपला जो गुणोत्तर आहे हा 5.6 आहे. म्हणजे देशामध्ये सगळ्या बाबतीत जिथे जिथे नुकसानीचं खातं आहे ना, जिथे जिथे नुकसान होऊ शकतं, या सगळ्या नुकसानीमध्ये आपण नंबर 1 ला आहोत. त्यांचे रेटिंग जे आहेत ना, आता हे गुणोत्तर किती असायला पाहिजे? तुम्ही गुजरातचं काढा, तुम्ही मध्य प्रदेशचं काढा, तुम्ही दिल्लीचं काढा, तुम्ही बँगलोरला जाऊन आला होतात, बँगलोरचं काढा, बँगलोरचे बस स्फोट कसे आहेत ते तुम्ही बघितलेले आहेत. तुमचा उद्देश खूप चांगला आहे की बस स्फोट चांगले झाले पाहिजेत, लोकांना सर्व्हिस झाली पाहिजे चांगली. परंतु हे करत असताना म्हणजे तुमची इच्छाशक्ती मारण्याचं काम हे लोक करतायत. तुम्हाला असं वाटतं की बँगलोर सारखा बसस्फोट असायला पाहिजे, गुजरात सारखा बसस्फोट असायला पाहिजे, होऊ देणार आहेत का हे लोक? मी 10 मिनिटात संपवीन. नाही, आपल्याला जायचं असेल तर मी पण येतोच आहे, चला. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्याची चौकशी, हा गुणोत्तर कसा सुधारायचा, हा गुणोत्तर खाली आणण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. मी एवढंच सांगू इच्छितो की हे जे भ्रष्टाचाराचे स्तोत्र आहेत, हे पत्राची कॉपी मी आपल्याकडे पाठवतो, कारण वरून मला आदेश आलेला आहे, सभापतींचा आदेश उच्च असतो, तो मला नाकारता येत नाही. वाहतूक, भांडार, खरेदी, लेखा खातं अधिकारी करीत असलेली लूट. आपण सध्या टेक्नॉलॉजीमध्ये जगतोय. डिजिटलायझेशनचा प्रयत्न मी देखील केला होता. आज आपली सगळी जी काय सेंट्रल एजन्सीज ज्या आपल्या जिथून आपण खरेदी करतो, जिथे आपण सगळा काय लेखाजोखा, आजही आपल्याकडे एका डॅशबोर्डवरती सगळं नाही आहे. जर तुम्हाला असं वाटलं मंत्री म्हणून की मला बघायचंय की यवतमाळ डेपोमध्ये आपले किती टायर राहिले आहेत, किती भंगार आहे, काय आहे, आपल्याकडे आजही व्यवस्था नाही. साहेब ती पहिली करा, त्याच्यावरती पैसे खर्च करा, ज्याच्यामुळे कंट्रोल येईल.
हे सगळे संस्थानिक झालेत आपापल्या डेपोचे. हे सगळे माजलेत तिथे बसून. त्यांना असं वाटतं आम्हाला विचारणारं कोण नाहीये. मंत्री म्हणून तुमच्या डॅशबोर्डवरती अख्ख्या महाराष्ट्राचा लेआउट असला पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे एका क्लिकवरती की कुठल्या डेपोमध्ये किंवा कुठल्या भांडारामध्ये काय आहे, किती सामान विकलं जातंय, भंगार विकलं जातंय, कार्टेल करून खरेदी केली जाते. अधिकार कितीचे होते? अधिकार होते 50 लाखाचे. ते 5 कोटीपर्यंत वाढवून घेतले. कुणी मान्यता दिली? आपण दिली मान्यता महामंडळाने. महाव्यवस्थापकांना जो का अधिकार होता तो वाढवून घेताना आपण त्याला मान्यता दिली का? आणि जर अशी मान्यता दिली नसेल तर अधिकाराचं उल्लंघन आहे की नाही हे देखील आपण मला सांगावं. आणि मग त्या खात्याचे जे कोण आहेत या भांडार अधिकाऱ्यांच्या अनिर्बंध भ्रष्टाचारामुळे त्या खात्याचे तत्कालीन महाव्यवस्थापक वैभव वाकडे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारीची व छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ भांडार अधिकारी श्रीमती प्रियदर्शनी वाघ यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत खात्याकडनं उघड चौकशी सुरू झालेली आहे. आरोप काय त्यांच्यावरती? म्हणजे हे तर मी आरोप कामगारांकडनं ऐकलेत की ते दोघे पैसे घेतात, जे 2 अधिकाऱ्यांवरती उघड चौकशी चालू आहे. आणि बाई काय घेतात? सोनं. काय करायचं? हे सगळे अधिक म्हणजे कामगारांचे आरोप आहेत, संघटनांचे आरोप आहेत. आणि ते लोक सांगतात आम्हाला चौकशीला बोलवा, आम्ही सांगतो. तुम्ही चौकशीला बोलवा तर खरं आम्हाला, परंतु कोणी त्याची दाद घेत नाही. लाचलुचपत खात्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, त्याची चौकशी चालू झाली आहे, त्यांची चौकशी चालू झाली आहे, पण आपली चौकशी होत नाहीये. का नाही आपली चौकशी होत? आपल्याकडे डिपार्टमेंट आहे, आपल्याकडे एक IPS लेवलचा अधिकारी असतो. या अधिकाऱ्याचं काम काय? या अधिकाऱ्याचं काम हेच आहे की महामंडळामध्ये जो काय भ्रष्टाचार चाललेला आहे, जो काय चोऱ्या चाललेल्या आहेत, महामंडळामध्ये जे काय अनधिकृत काम चालू आहे याला आळा घालण्याचं काम त्या व्हिजिलन्सवाल्यांचं असतं. त्या व्हिजिलन्सचा एक अधिकारी IPS दर्जाचा असतो. तो पनिशमेंट पोस्ट म्हणून बघतो त्याच्याकडे. त्याला काही इच्छा नसते, कारण त्याला माहिती आहे की वरून मला काही मदत मिळणार नाहीये, तर आपण तरी कशाला याच्यात हात घाला. आणि ज्या अधिकाऱ्यांकडनं हे सगळे चौकशी चालू आहे ज्यांच्याकडनं, त्यांची चौकशी आपल्याकडनं पण व्हायला पाहिजे. आपण पण बघायला पाहिजे त्यांच्याकडे. कित्येक मशीनची कृष्णा टूलची 10 लाख रुपयाची मशीन फाउंडेशनसाठी घेतली, स्क्रॅप मध्ये पडल्यात. अशा 10 लाखाच्या कित्येक मशीन वेगवेगळ्या डेपोमध्ये स्क्रॅप मध्ये पडलेले आहेत. आणि म्हणून अशा सगळ्या ज्या स्क्रॅप मध्ये पडलेल्या मशीन्स त्या का घेतल्या, कशासाठी घेतल्या, याचा काय उपयोग, कोणाच्या शिफारसीने घेतल्या, मंडळाचं त्याला अप्रूव्हल आहे की नाही, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष देणार आहोत की नाही. वेगवेगळ्या वेळेला विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये हे प्रश्न येतात. आता खाली जो विधान परिषदेमध्ये प्रश्न विचारला गेला होता त्या उत्तराला शासनाने 3 अधिकाऱ्यांची उघड चौकशी चालू केली. जयेश बामणे उपमहाव्यवस्थापक नियोजन, वीरेंद्र कदम उपमहाव्यवस्थापक माहिती तंत्रज्ञान, प्रियदर्शनी वाघ वरिष्ठ भांडारक छत्रपती संभाजीनगर यांची चौकशी पुन्हा एकदा सांगतो खालच्या सभागृहात देखील मागितली गेली, या सभागृहात देखील मागितली गेली. अजूनही यांच्या चौकशीच्या बाबतीमध्ये कोणी काही उत्तर देत नाही. हे झालं भांडार, हे झालं गाड्या खरेदी, हे झालं भ्रष्टाचाराचं मूळ स्तोत्र. परंतु वाहतूक खातं त्यांचं जे आहे, जे ट्रॅफिक मॅनेजमेंट, हे देखील भ्रष्टाचारात बुडलंय. तुमचे रूट्स ठरवण्याचं काम ते करतं. हे रूट्स सगळे प्रायव्हेट जे चालवणारे आहेत त्याला अलाइन करून केलेले आहेत. जोपर्यंत त्यांच्या बसेस सुटत नाहीत तोपर्यंत यांच्या बसेस सुटत नाहीत. मी किती बसेस डेपोवरती त्यावेळेला स्वतः जाऊन बघितलं होतं, त्यांच्या शीट्स बघितल्या होत्या, त्यांच्यावरती कसं काम होतं ते बघितलं. मी छाती ठोकपणे सांगू शकतो हे सगळे तिकडचे जे डेपो मॅनेजर असतील किंवा डेपोचे जे प्रमुख असतील, ह्या सगळ्यांचं सगळं दुकान व्यवस्थित चालू आहे. कशी एसटी येणार प्रॉफिटमध्ये? आणि त्याच्यात मग आहेतच खोदसारखे बसलेले, जर कुठे रुळावर येत असेल तर परत ढकलायला.
वाईट काय वाटते? ठीक आहे, माझ्या खात्याला बदनाम, म्हणजे त्यावेळेला मी मंत्री होतो म्हणून तुम्ही काढा ना माझ्यावरचा राग, माझ्यावरती बोला, माझ्यावरती काय आरोप करायचे ते करा. त्या एसटी कामगारांचा बळी घेतलाय तुम्ही, ते जीवानीशी गेलेत. उद्या एसटी जेव्हा बंद होईल ना, तेव्हा ते तुमच्या नावाने बोटं मोडणार आहेत, माझ्या नावाने नाही. नाही, रागचा प्रश्न नाहीये. ज्या पद्धतीने 5 महिने तुम्ही बंद केलं ना, त्याची आज आपण फळं भोगतोय. एक तर नुकसान, त्याच्यात अधिक नुकसान. या वाहतूक खात्यावरती साहेब तुम्हाला प्रथम लक्ष घालावं लागेल, कारण ह्याची ट्रॅफिक मॅनेजमेंट, याची रूट मॅनेजमेंट जर तुम्ही व्यवस्थित केली तर आजही एसटीला मानणारे लोक आहेत. आपण काय समजतोय, एसटीचे ग्राहक कोण आहेत सध्या? सगळे लाभार्थी, 50% वाले, 75% वाले आणि फुकटवाले. सरकारच्या योजनांमधना जेवढे लाभ घेत आहेत, ह्या लाभार्थींवरती आज एसटी चालू आहे. एसटी सर्वसाधारण माणसाला खेचण्यासाठी, सर्वसाधारण माणसाने एसटी मध्ये यावं याच्यासाठी एसटी मध्ये काय प्रयत्न चालू आहेत हे फार महत्वाचं आहे. जरा सगळ्या इन्चार्जना बोलवा आणि त्यांना विचारा की काय काय. तुम्ही एक चांगला विचार मांडला होता जो मला पटला, की जो डेपो प्रॉफिट करेल, जो डेपो चांगलं काम करेल त्यांना आम्ही इन्सेंटिव्ह देऊ. चांगलं काम करणाऱ्याला तुम्ही नक्की शाबासकी द्या. जसं तुम्ही इन्सेंटिव्ह देऊ असं सांगितलं, तसं वारंवार डेपो नुकसानीत घालणाऱ्या अधिकाऱ्याला देखील कारवाईच्या कक्षेत तुम्ही घ्या, ही माझी आज तुमच्याकडे मागणी आहे. आणि म्हणून एसटीचं हे सविस्तर मांडणी करताना एसटीला चारही अंगाने बघावं लागेल. एक, भ्रष्टाचार थांबवावं लागेल, कर्मचाऱ्याची कामक्षमता वाढवावी लागेल, तुम्हाला त्यांचे रूट्स मजबूत करावे लागतील आणि नवीन गाड्या आणताना भ्रष्टाचार बंद करावा लागेल. एसटी मध्ये हे जे काय आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, ही जी काय परिस्थिती आहे, ही तुम्हाला नवीन अध्यक्ष किंवा नवीन मंत्री म्हणून हे तुम्हाला खांद्यावरती उचलावंच लागेल. हे ओझं कठीण आहे, शिवधनुष्य, पण तुम्ही उचलाल असा मला विश्वास आहे. म्हणूनच म्हटलं नाही, तुमचे पण तुम्ही बोलले तर नाही बोलणार नाही, कारण त्याचं कारण असं आहे, अर्थ खात्याच्या मदतीशिवाय होणार नाही. पण तुमचे संबंध जे काय आहेत त्यांच्याशी ते वापरा आणि आणा पैसे एसटीला. तुम्ही आणलेत तर नक्की, पण नुसते पैसे आणून हे तुम्ही आणाल पैसे, हे सगळं पडलेलं पीठ कुत्र खाऊन जातील. आणि म्हणून तुम्हाला पैसे जरी आणले तरी हे जे काही लिकेजेस आहेत हे बंद करण्याची जबाबदारी तुमची आहे. आणि म्हणून तुमच्याकडनं मी आता सगळेच विषय नाही, पण माझं पत्र तुमच्याकडे पाठवतो, त्याच्यात सविस्तर सगळं आहे. अर्ध्या तासाची चर्चा आहे. आपण मला अर्धा तास दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मानतो. आणि मी अपेक्षा करतो की या मंत्र्यांकडनं की यांनी एसटीचा कारभार आता स्वतःच्या हातात घ्यावा. या अधिकाऱ्यांच्या हातात ठेवून तुम्ही जर स्वप्न पाहत असाल की ही एसटी चांगली धावेल, तर ही धावणार नाही. तुम्हालाच त्याचं सारथ्य करावं लागेल, तुम्हालाच चालवावी लागेल. आणि तुम्ही जर व्यवस्थित चालवली तरच महाराष्ट्राच्या जनतेला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्याकडनं या सगळ्या गोष्टींची पॉझिटिव्ह उत्तरांची अपेक्षा करतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकरजी.